जर का तुम्ही अशी मेथीची भाजी बनवून तुमच्या घरच्यांना खायला घातली ना, ते तर कौतुक करतीलच. पण याच्यापुढे तुम्ही देखील याच पद्धतीने भाजी बनवाल आणि खाल. कारण ही भाजी बनवलीला तुम्हाला दुसरी कुठलीही भाजी किंवा वरण बनवायची गरज लागत नाही. हिला भाताबरोबर सुद्धा खाता येतं आणि चपातीबरोबर सुद्धा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर भाजलेले शेंगदाणे टरकलं काढून घेतलेले आहेत ते टाकलेत. तसंच 2 टेबलस्पून डाळवं टाकले. थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करायची आपल्याला. पॅनमध्ये मी तेल टाकले. नंतर थोडंसं जिरं ॲड करायचं. त्याच्यामध्ये जिरं तडतडलं की लगेच भरपूर सारा चिरलेला लसूण टाकायचं. एकदम लसूण बारीक चिरायचं आणि लसूण इथं ना भरपूर वापरायचा, म्हणजे या भाजीला खूप छान चव येते. आता इथं बारीक चिरलेला कांदा देखील मी टाकलेला आहे आणि कांद्याला ना मस्त गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. एकदमही डार्क कलर येऊ द्यायचा नाही या कांद्याचा, नाहीतर काय होतं भाजीला कडवटपणा येतो. थोडासा सॉफ्ट कांदा झाला आपला, व्यवस्थित कांदा फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये बघा 1 टेबलस्पून धण्याची पावडर टाकली, तसंच 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, गरम मसाला टाकला आहे थोडासा आणि टोमॅटो चिरलेला. त्याचबरोबर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, मसाला मिक्स करायचा आहे आणि झाकण ठेवून ना हा मसाला शिजवायचा आहे. 2-3 मिनिटांमध्ये मसाला मस्त शिजतो आहे. आता आपला मसाला शिजतो आहे एकीकडं, तोपर्यंत आपण मेथीची भाजी आहे ना ती कढईमधून अगदी हलकीशी फ्राय करून घ्यायची. तर थोडंसं कढईमध्ये तेल टाकायचं, नंतर अगदी थोडंसं जिरं टाकायचं आहे, नंतर स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली मेथीची भाजी. मेथीच्या भाजीला चांगलं कढईमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. भाजी अशी परतवून घेतली ना की तिचा कडवटपणा कमी होतो आणि खायला चांगली लागते. नाहीतर मेथीच्या भाजीमध्ये हलकासा कडवटपणा असतो. तर तो या पद्धतीने आपण फ्राय केली म्हणजेच परतवून घेतली तर निघून जातो आणि भाजी खायला एक नंबर लागते, खूप मस्त लागते. आता इथं मेथीची भाजी परतवून झाली आणि मसाला पण मस्त शिजला आहे. तर शिजलेला मसाला ना एकदा मिक्स करायचा, चांगला मॅश करून घ्यायचा त्याला. खूप मस्त मसाला शिजला आहे. आता आपण याच्यामध्ये ना जी मिक्सरच्या भांड्यातून तयार केलेली शेंगदाण्याची पेस्ट आहे ती टाकून द्यायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर 2 मिनटं मी मसाला शिजवून घेतला आहे. मस्त मसाल्याला तेल पण सुटलं आहे बघा. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला परतवून घेतलेली मेथीची भाजी ॲड करायची, मिक्स करून घ्यायची सगळं व्यवस्थित असं. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचे, मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे. एक साईडला पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. आता या तेलामध्ये भरपूर सारं आपल्याला लसूण टाकायचं आहे. तर मी अख्खाच लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, चिरून वगैरे काही टाकलेला नाही लसूण. आणि नंतर थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकते, म्हणजे कलर भाजीला छान येतो. ही फोडणी मी भाजीमध्ये मिक्स करून घेतली. तर खरंच सांगते चवीला एकच नंबर ही भाजी झालेली खायला. तर भाताबरोबर सुद्धा तुम्ही हिला खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पण भारी लागते. तर इथं मस्त छान वाफळलेला मी मस्त गरम गरम भात बनवला आहे आणि याच्यासोबत ही मेथीची भाजी. भाजी बनवल्यानंतर कुठल्याही प्रकारचं वरण वगैरे आपल्याला लागत नाही इथं बनवायला. नुसत्या भाताबरोबर पण एक नंबर लागते. तसंच चपातीबरोबर पण अतिशय छान लागते. एकदा का तुम्ही ही भाजी खाल्ली तर तुम्ही ही भाजी नेहमीच बनवून खाताल, इतकी स्वादिष्ट भाजी लागते. तसंच सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा ह्या पद्धतीने भाजी बनवली ना तर खूपच छान. कारण एकच भाजी खाऊन आपल्याला नेहमी कंटाळा येतो, तर कधीतरी वेगळी अशी. तर चला बनवून बघा एखाद्या वेळेस ही भाजी. आणि व्हिडिओ आवडला असेल, म्हणजेच आजची रेसिपी आवडली असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.